संगमनेरमधील शांती मोर्चाला सुरुवात झालेली आहे। अनेक वारकरी संप्रदायातील कीर्तनकार त्यासोबत काँग्रेस कार्यकर्ते महिला देखील मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात हे मोर्चा जो आहे तो यशोधन कार्यालयापासून प्रांताधिकारी कार्यालयावर काढण्यात येत आहे। आणि जर बघितलं तर विविध आशयाचे बॅनर जे आहेत ते खरं तर या मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। गुंड प्रवृत्तीचा निषेध असा आशय देखील या बॅनरवर दिसून येते। आणि बाळासाहेब थोरातांसोबत आमदार सत्यजित तांबे त्यासोबत त्यांच्या कन्या जयश्री थोरात, प्रदेश सरचिटणीस जे आहेत त्या प्रभावताई घोगरे या देखील या मोर्चात सहभागी आहेत। आणि जोरदार घोषणाबाजी करत आता हा मोर्चा जो आहे तो खरं तर प्रांताधिकारी कार्यालयाकडे पोहोचणार आहे। आपल्यासोबत आमदार सत्यजित तांबे आहेत, खरं तर ते देखील या मोर्चात सहभागी झाले आहे। महाराजांनी कीर्तन करताना एकाच विशिष्ट अजेंड्यावर बोलावं किंवा धमकी द्यावी एखाद्या नेत्याला, काय बघता तुम्ही? मला असं वाटतं की हा महाराष्ट्र हा संत महात्म्यांचा महाराष्ट्र आहे। इथे एक वारकरी संप्रदाय आहे आणि वारकरी संप्रदायाची परंपरा इतकी उज्ज्वल आहे की एखादा वारकरी दुसऱ्या वारकऱ्याच्या पाया जेव्हा पडतो, समोरचा माणूस देखील त्याच्या पाया पडतो। सन्मान देणं ह्या वारकरी संप्रदायाचं सगळ्यात महत्त्वाचं एक गुणधर्म राहिलेला आहे। माणुसकी हा सगळ्यात मोठा गुणधर्म राहिला आहे। संत ज्ञानेश्वर असतील, संत नामदेव असतील, संत चोखामेवा असतील, संत मीराबाई असतील, सगळ्या संतांनी या आपल्या सगळ्या मानवतेला एक संदेश दिलेला आहे की माणूस म्हणून जगायला कसं शिकायचं। आणि अशा वारकरी संप्रदायाचं कीर्तन करत असताना एखादा कीर्तनकार जर अशा पद्धतीची भाषा जर कीर्तनामध्ये वापरत असेल, तर कीर्तनात त्यांनी एक अजेंडा घेऊन बोलले तिथपर्यंत ठीक होतं, पण त्याच्यानंतर त्याला विरोध काही लोकांनी जर केला, ते विरोध केल्यानंतर त्यांनी नथुराम गोडसे आम्हाला व्हावं लागेल अशा पद्धतीची भावना व्यक्त करणं म्हणजे त्या माणसाचं वरून दिसायला ते कीर्तनकार जरी असले तरी आतमध्ये काय आहे म्हणजे मुँह में राम बगल में छुरी अशा पद्धतीची त्यांचा मला व्यक्तिमत्व दिसतंय। आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी खऱ्या अर्थाने आज हा शांती मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यांच्या त्या विधानानंतर खरं तर त्यांना पाठिंबा देत हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरले। आमदार अमोल खताळ देखील त्या रास्ता रोकोमध्ये सहभागी होते, तुषार भोसले देखील होते। कसं बघतात त्या महाराजांना पाठिंबा देताना हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्या आक्रमक होताना? नाही, हे बघा की त्यांनी जर हिंदू धर्माचा त्यांना प्रचार करायचा असेल तर त्यांना ती मुभा आहे, त्याच्याबद्दल आमचा विरोध असायचं काही कारण नाही। वारकरी संप्रदायाचं जे व्यासपीठ आहे ती एक जी महत्त्वाची गादी आहे, तिला एक सन्मान आहे। तिथून बोलत असताना तुम्ही धर्माच्याही बाबतीत बोला, त्याच्याबद्दलही काही मत नाही, परंतु ते बोलत असताना त्याच्यामध्ये छुपा अजेंडा राजकीय असणं आणि मी इथं माझा खारीचा वाटा उचलायला आलेलो आहे तालुक्याच्या राजकारणातल्या परिवर्तनामध्ये, हे वाक्याचं काय कारण आहे? आणि म्हणून खऱ्या अर्थाने तिथून खरा वाद हा सुरू झाला। जे लोक ऐकणारे होते त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही प्रवचन करा, तुम्ही कीर्तन करा, तुम्ही राजकीय भाष्य करू नका। आणि त्याच्यावरून हा वादविवाद सुरू झाला। आता तो बरोबर आहे चूक आहे तो नंतरचा मुद्दा आहे, परंतु त्याच्यानंतर महाराजांनी समंजसपणा दाखवायला पाहिजे होता आणि महाराजांनी मोठ्या मनाने हे सगळं सोडून द्यायला पाहिजे होतं। ते राहिलं बाजूला आणि महाराजच म्हणायला लागले की मला नथुराम गोडसे व्हावं लागेल। तर मग कुठंतरी मला असं वाटतं की हा फार मोठा विरोधाभास आहे त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या कीर्तनामध्ये, त्यांच्या प्रवचनामध्ये आणि त्यांच्या वागण्यामध्ये हा मोठा विरोधाभास आम्हाला दिसतो आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, नगरपालिकांच्या आहे, त्यामुळे बाळासाहेब थोरात देखील म्हटले की निवडणुका आल्या की अशा पद्धतीचं राजकारण जे आहे ते पाहायला मिळतं। हिंदुत्ववादी अजेंडा घेऊन सगळे जे आहेत ते रस्त्यावर उतरतात। हे सगळे अजेंडे या तालुक्यामध्ये आता वापरून झालेले आहेत। आम्हाला देखील त्याची जाणीव आहे। मागच्या निवडणुकीमध्ये काय झालेलं आहे त्याची जाणीव आहे। झालेल्या ज्या चुका असतील त्या आम्ही देखील सुधारून घेतलेल्या आहेत आणि इथून पुढच्या काळातही घेणार आहेत। आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की असे कुठले अजेंडे आता संगमनेर तालुक्यामध्ये काम करणार नाहीत। संगमनेर तालुक्याच्या जनतेला हा जो विकासाची जी प्रवास सुरू झाला होता तो पुढे घेऊन जायचा आहे। भविष्याच्या पिढ्या आहेत, आता आमच्या मागच्या पिढ्यांचं कल्याण झालं, त्यांच्या शेतामध्ये पाणी आलं, त्यांना 2 पैसे मिळाले, त्यांचे मुलं आता शिकले। आता शिकलेल्या मुलांचं पुढचं पण भवितव्य आम्हाला बघायचं आहे। आम्हाला त्या मुलांना रस्त्यावर दंगली करताना नाही बघायचं आहे। एक त्या रस्ता रोकोमध्ये अमोल खताळ आक्रमकपणे बोलताना म्हणाले की मामांना पाडलं आता भाच्यांना देखील पाडणार, असं पण वक्तव्य त्यांचं भाषण होतं। हे असे वक्तव्य करण्याच्या आधी त्यांनी त्यांच्या नेत्यांची एकदा परवानगी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं। एकंदरीत जर बघितलं तर ह्या मोर्चामध्ये आमदार सत्यजित तांबे देखील सहभागी झालेले आहेत। आणि हा मोर्चा जो आहे आता प्रांताधिकारी कार्यालयाकडे निघालेला आहे आणि त्या ठिकाणी जाहीर सभेचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं आहे। कॅमेरा पर्सन आकाशसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, संगमनेर, अहिल्यानगर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.